समाविष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने शास्त्रं शारीरकमीमांसा देवस्तु परमेश्वरः आचार्यः शंकराचार्यः सन्तु मे जन्म जन्मनि कृते श्री गणकाचार्य त्रेतायां मुद्गलो मुनि द्वापारे भृगुव्यासौ च कलौ तु शंकर स्मृतम् शंकरः शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमच्छंकरधारिणम् सदाशिवसमारम्भाम् शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्परा वन्दे गुरुपरम्परा वन्दे गुरुपरम्परा सद्गुरुनाथ महाराज की जय. आत्मबोधातल्या 4 ओव्या म्हणणार आहे. या ओव्यांचे अर्थ जर थोडे लक्षात घेतले तर काय आनंद येईल बघा. अहंकार सांडिला, ऐक्य भाव मांडिला, अनात्म द्वैता खंडिला, साधन खड्गे कल्पित सर्वे तोडिले, स्वरूपाकारी जोडिले, मायेसी मोडिले, श्री कृपे करुणी. सरला कल्पित संसार, विचारे मांडिले असार. सरला कल्पित संसार, विचारे सांडिले असार. सुख दुःखाचा मार, सवेची निमाला. सद्गुरूंचे अतर्क्य सामर्थ्य, सत्शिष्ये केले सार्थ. कल्पित जीवनास अर्थ, प्राप्त झाला. सद्गुरुनाथ महाराज की जय. केवळ डॉक्टर काकांमुळे या ओव्या त्या ठिकाणी मला शब्दबद्ध करता आले आहेत, त्या माझ्या नाहीत. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काकांच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत घालतो. पूजनीय मंदाताईंना साष्टांग नमस्कार करतो. आदरणीय नीलाताईंना वंदन करतो. आपणा सगळ्यांना नमस्कार करतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो. आजचा मंत्र आहे, सूर्यो यथा सर्व लोकस्य चक्षुः न लिप्यते चाक्षुषैर बाह्य दोषैः एकस्तथा सर्व भूतांतरात्मा न लिप्यते लोक दुःखेन बाह्यः. कठोपनिषद अध्याय 2 वल्ली 2 श्लोक क्रमांक 11. हा श्लोक सांगत असताना काल मला नागपूरच्या आमच्या गुरु भगिनी उज्ज्वलाताई वझे
यांनी सांगितलं की आधीचे 2 श्लोक घेऊनच हा श्लोक घ्यावा 11वा. त्यांचा अधिकार मोठा आहे. त्यांना ते समजलं नाही म्हणून त्या असं म्हणल्या नाहीयेत. आपला सकाळचा 7 ते 8 चा सत्संग झाल्यानंतर 8 ते 9:30 त्या तिथे असलेल्या लोकांना काय झालं हे समजवतात. त्याचं अधिक स्पष्टीकरण करतात आणि त्या साधिकांच्या मनामध्ये विषय पक्का रोवल्यानंतर त्यांना घरी पाठवतात. अशा उज्ज्वलताईंना विषय निश्चितच कळलेला आहे, पण आपल्या सगळ्या साधकांना तो अधिक खुलासेवार कळावा म्हणून त्यांनी काल तशी विनंती केली आणि त्यांच्या विनंतीचा सन्मान म्हणून कालच्या 2 श्लोकांना मी पुन्हा उद्घृत करणार कालपेक्षा कमी वेळात आणि मग आजचा श्लोक घेणार आहे. त्यांच्या विनंतीचा तो सन्मान आहे आणि मी तो आनंदाने स्वीकारतो आहे. वायोर यथैको भुवनम प्रविष्टो आणि अग्निर यथैको भुवनम प्रविष्टो असा 9 आणि 10 नंबरचा मंत्र आहे. बाकी सगळा मंत्र एकच आहे. या ठिकाणी आत्मा सर्व व्याप्त आहे ह्यासाठी अग्नीचा दृष्टांत 9व्या मंत्रामध्ये दिलेला आहे. उज्ज्वलताईंच्या सांगण्यामुळे ज्या लोकांनी काल ऐकलं नसेल त्यांनाही आज तो गोश्वारा ऐकून क्लिअर होणार आहे की आपला सोहम साधनेशी याची जुळवणूक कशी करायची आहे, स्वरूपाकारतेशी ऐक्य कसं साधायचं आहे. नुसतं मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे असं म्हटल्याने होणार नाही. देह उपाधी आहे असे शब्द योजना केल्याने होणार नाही. या शब्द योजनेच्या मागे काय अर्थ श्रुती मातेला किंवा भगवद्गीतेला अभिप्रेत आहे तो जाणणं फार गरजेचं आहे. एक पाठपाठांतराचा अभ्यास असतो, त्याचं एक मूल्य आहे, त्याला एक मर्यादा आहे. नंतर अर्थांतराचा एक अभ्यास असतो, त्याचा अर्थ जाणून घेतला. ह्याचं एक मूल्य आहे आणि ह्याला पण एक मर्यादा आहे. पाठपाठांतराच्या मूल्यापेक्षा याचं मूल्य अधिक आहे, पण या मूल्यालाही अर्थांतराला मर्यादा आहे. मग अर्थ कळल्यानंतर एक सांगता येतं आणि ते आपल्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न करता येतो. अर्थ समजण्यापेक्षा तो समजून सांगणारा हा जास्त महत्वाचा आहे. याचंही एक मूल्य आहे आणि यालाही एक मर्यादा आहे. तुम्ही म्हणाल प्रत्येकाचं मूल्य आणि मर्यादा सांगून राहिले, मग त्यानंतर त्याचा अनुभव घेणं हे फार मोलाचं आहे. या अनुभवाच्या सुद्धा एक मूल्य आहे, या अनुभवाच्या सुद्धा एक मर्यादा आहे आणि त्या मर्यादा पार करून जो अनुभवाच्या अतीत जातो आणि त्या अनुभवाला सहज स्थिती येते, त्याचं ना मूल्य करता येत ना त्याला मर्यादा आखता येत. ही सहजावस्था ऐसी तिची ही ऐशी तैसी तीही न पडो माशी आनंद भोजनी. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांची ही ओवी आहे. कॅलेंडर मधली सगळ्यात शेवटची, माझ्या मते 31 नंतरची ही ओवी आहे. या ठिकाणी ना मूल्य आहे ना मर्यादा आहे. हे अमूल्य आहे, अमर्यादित आहे, निरतिशय आहे, अपार आहे, अथांग आहे. याचं मोजमाप होऊ शकत नाही. म्हणून साधकाने पाठपाठांतरांपासून इथपर्यंतचा प्रवास केला पाहिजे. पाठपाठांतराचं एक मूल्य आहे, अर्थ सांगण्याचं एक मूल्य आहे, अर्थ समजून घेण्याचं एक मूल्य आहे, समजलेला अर्थ सांगण्याचं एक मूल्य आहे, सांगितलेला अर्थ जगण्याचं एक मूल्य आहे आणि जगण्यातून
अनुभवाला आलेली जी सहजता आहे ती अमूल्य आहे. त्या अमूल्यतेपर्यंत हा प्रवास करायचा आहे. कुठलाही प्रवास हलका, हीन, कमी नाही. पण सर्वश्रेष्ठ प्रवास अमूल्यतेचा आहे. तिथे जाण्यासाठी सगळं आहे लक्षात. आणि म्हणून अग्निर्यथैको भुवनम प्रविष्टो, ज्याप्रमाणे लोहाच्या गोळ्यामध्ये अग्नीने प्रवेश केला तर अग्नी गोल आहे असं वाटतं. अग्नी चेंडू सारखा आहे असं वाटतं. अग्नीचा गोळा आहे असं. ज्याप्रमाणे लोखंडाच्या सळखीमध्ये अग्नीने प्रवेश केला तर सळाख लांब आहे, तसा अग्नी लांब काडीसारखा आहे असं वाटतं. अग्नीचा आकार गोल आहे की अग्नीचा आकार लांब आहे? जी वस्तू जशी त्या वस्तूत अग्नी तसा, जी उपाधी जशी त्या उपाधीत आत्मा तसा. डासामध्ये, कृमी कीटकांमध्ये, पशु पक्ष्यांमध्ये, हत्तीमध्ये आणि मनुष्यामध्ये जशा जशा उपाध्या आत्मा तशा तशा आकाराचा झालेला आहे. आत्म्याला आकार आलेला नाही. आत्म्यात तशा आकाराचा भास. एक एलईडी बल्ब आहे चंबूच्या आकाराचा. एक एलईडी ट्यूब आहे लांब नळीच्या आकाराची. त्यामध्ये एका ठिकाणी वीज चंबूच्या आकाराची दिसते, एका ठिकाणी वीज लांब नळीच्या आकाराची दिसते. वीज लांबही झाली नाही आणि वीज चंबूही झालेली नाही. मग मग वीज वीजच आहे. अन्य कुठल्या आकारामध्ये जर त्या विजेने प्रवेश केला तर ती त्या आकाराची होऊन जाईल. ज्या आकाराच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलं त्या आकाराचं पाणी होऊन जातं. तसं ज्या उपाधीमध्ये आत्म्याने प्रवेश केला, ज्याप्रमाणे अग्नी लोहामध्ये प्रवेश करतो त्याप्रमाणे आत्मा त्या त्या उपाधीच्या आकाराचा होतो. मग माझ्यामध्ये प्रवेश केलेला आत्मा माझ्या उपाधीच्या आकाराचा होतो. काल मला फोन पण आले होते की तुम्ही आकाराबरोबर प्रकारही बोलले. हो, बोललो. आत्म्याचा प्रकार नसतो, उपाधीचा प्रकार असतो. पण आत्मा तशा प्रकाराचा भासतो, भासतो. पक्ष्याच्या उपाधीमध्ये आत्मा असेल तर पक्ष्यासारखा भासतो. त्या पक्ष्याच्या पंखामध्ये आत्मा आहे. माझ्या हातापायांमध्ये आत्मा आहे. माझ्या नाक डोळ्यांमध्ये आत्मा आहे. माझ्या सर्वेंद्रियांमध्ये आत्मा आहे. ज्याप्रमाणे लोह गोळ्यामध्ये अग्नी आहे, सगळ्या दिशेने अग्नी आहे लक्षात. त्या लोहाच्या गोळ्याला कोणत्याही भागाने स्पर्श केला तरीही चटका लागणार आहे. तसं या जगतामध्ये ब्रह्म आहे. आता देहामध्ये आत्मा आहे आणि जगत म्हटलं की मग ब्रह्म म्हणायचं. सर्व व्याप्त आत्म्याला ब्रह्म म्हणायचं आणि उपाधी व्याप्त ब्रह्माला आत्मा म्हणायचं. फक्त व्यष्टी आणि समष्टी सापेक्ष हे शब्द बदललेले आहेत. आत्मा एकच आहे. अनेक बल्ब मध्ये जेव्हा वीज असते तेव्हा इतक्या बल्ब मध्ये वीज आहे असं म्हणत नाही, सिरीज मध्ये वीज आहे असं म्हणतात. सिरीज छान आहे असं. किती बल्ब आहे हे आम्ही मोजलेले नसतात त्या सिरीज मधले, पण सिरीज छान आहे असं आपण म्हणतो. किती मस्त लुकलुकते बघा ती सिरीज. तसं सगळ्यांमध्ये ज्या वेळेला आत्मा आहे त्यावेळेला त्याला ब्रह्म म्हणायचं. अग्नीचं उदाहरण
आतमध्ये व्याप्त असलेल्या आत्म्याच्या अनुषंगिक सांगितलेलं आहे. आणि वायूचं उदाहरण बाहेर व्याप्त असलेल्या आत्म्याच्या संबंधित सांगितलेलं आहे. घटामध्ये असलेला जे वायू, तो वायू पाहिजे त्या प्रमाणात आपल्या लक्षात येत नाही. मेणबत्ती लावल्यावरती तिथे तेवत राहते म्हणून वायू आहे असं आपण म्हणतो. पण घटाच्या बाहेर असलेला वायू आपल्या हाताला स्पर्श करतो, कारण तो वारा या रूपामध्ये असतो. आणि मग घटाच्या बाहेर वायू आहे हे आम्हाला पटतं. आणि दिव्याला कंदिलाची पायली लावली. दिव्याला कंदिलाची पायली लावली तर तो दिवा तेवत असतो. म्हणजे पायलीच्या आतमध्ये हवा आहे आणि पायलीच्या बाहेर वारा आहे. पायलीच्या आत आणि बाहेर वायू आहे. म्हटलं, कालचा विषय स्पष्ट करून सांगण्याचा अतोनात प्रयत्न करतो आहे. कालही तो सगळ्यांना आवडला आणि आजही तो न कंटाळता तुम्ही लोक ऐकता आहात. एकच सर्वव्यापी अग्नी विविध रूपांचा भासतो आहे, बल्ब मध्ये आणि ट्यूब मध्ये. तसा एकच सर्वव्यापी आत्मा पशूंमध्ये, पक्ष्यांमध्ये, कीटकांमध्ये, मनुष्यामध्ये, हत्तीमध्ये म्हणजे प्राण्यांमध्ये विविध रूपाने भासतो. भासतो लक्षात ठेवा. असतो नाही, आहे आत्मा. पण त्याचं विविध रूपात आत्मा नाही आहे, विविध रूपात भास आहे. भास हे उपाधी सापेक्ष आहे. वीज सगळ्याच बल्ब मध्ये आहे, पण 500 वॅट मध्ये आणि 0.5 वॅट मध्ये तिचा भास वेगवेगळा आहे. तसं हे जे आत्मतत्व आहे ते आतही आहे आणि बाहेरही आहे. अशा आत्मतत्वाचा आम्हाला नीट जाण झाली पाहिजे. नाही तर शब्दाने तर आम्हाला केव्हाच आधी समजलेलं आहे की आत्मा सगळीकडे आहे, आतही आहे आणि बाहेर आहे. पण हे शब्द फक्त शब्दाच्या स्तरावर राहतात. हे म्हणणारा व्यक्ती सच्चिदानंद स्वरूप झालेला आहे का? शांत स्वरूप झालेला आहे का? नित्य शांत स्वरूप झालेला आहे का? की शब्दांचा उपदेश देण्यापुरताच तो आहे? बाकी वेळ अशांत, अस्वस्थ, संतप्त, विक्षेपयुक्त आहे. शाब्दिक ज्ञान भंडार असून सुद्धा ज्ञानाचे फळ जर साधकाला मिळत नसेल तर त्यांनी श्री गुरूंकडून त्या गोष्टी तपासून घ्याव्यात. ह्याचं कारण आतमध्ये येणारे रागद्वेष, कलुषितता अंतःकरणाला गढूळ करते. आणि गढूळ पाण्यामध्ये जसं आपलं प्रतिबिंब दिसत नाही, तसं गढूळ चित्तामध्ये आत्मप्रकाश जाणवत नाही. आणि म्हणून ज्यांच्यामध्ये व्यंकटी असते, खळांमध्ये व्यंकटी असते. खळ म्हणजे दुर्जन, जे खळांचे व्यंकटी सांडो, त्यांचा तिरकसपणा गेला पाहिजे. आता व्यंकटी म्हणजे काय? शकुनी मामा. शकुनी मामांजवळ व्यंकटी होती, भरपूर व्यंकटी होती. म्हणून स्वतःच राज्य सोडून ते हस्तिनापुरात ठाण मांडून बसले. आपल्या भावाची गादी अबाधित राहिली पाहिजे, आपल्या जावयाची गादी अबाधित राहिली पाहिजे आणि आपल्या भाच्याला राज्य मिळालं पाहिजे, दुर्योधनाला. म्हणून आपल्या सगळ्या व्यंकटीचा वापर शकुनी मामा हस्तिनापुरात करत असत. पण व्यंकटी श्री गुरूंच्या कृपेशिवाय जात नाही. साधकाने सतत प्रयत्न केला तरीही त्याला जेव्हा ते जमत नाही, तेव्हा त्यांनी त्याची वक्र बुद्धी श्री गुरूंच्या चरणी अर्पण करावी. श्री गुरु त्या बुद्धीला सरळ
श्री गुरूंचा उपदेश त्याला ज्ञानामध्ये ज्ञाननिष्ठा तयार करण्यासाठी आणतो आणि व्यंकटी प्रतिबंध करत असते. वर्षानुवर्ष अध्यात्माचा अभ्यास केल्यानंतर सुद्धा हाती जेव्हा काही येत नाही त्यावेळेला जीवन हकास होत, निराश होत. शास्त्रावर, परमेश्वरांवर आणि श्री गुरूंवर नितांत श्रद्धा, दृढ विश्वास असण्याची गरज आहे. पण तसं आचरण करण्याची तयारी पाहिजे. नाही तर आमची श्रद्धा आहे, आमचा विश्वास आहे. नुसती श्रद्धा आणि विश्वास एवढ्यानी भागत नाही. म्हणून भगवंत सांगतात तत्परः संयतेंद्रिय. नुसती श्रद्धा होऊन भागत नाही. नाही तर मग श्रद्धावान लभते ज्ञानम एवढ्यावर सगळ्यांचं काम भागून गेलं असतं. पण भगवंत म्हणतात तत्परः संयतेंद्रिय. या दोन गोष्टींची, तत्परता आणि इंद्रियांचा संयम, याची अत्यंत गरज आहे. आणि ही गरज आमच्याकडून भागवल्या जात नाही. शब्दज्ञान झालं की आम्हाला वाटतं आम्हाला सगळं कळलं. पण हे परोक्ष ज्ञान आहे. परोक्ष ज्ञान हे तुम्हाला मार्ग दाखवतो, पण गंतव्याला घेऊन नाही जात. खूप जणांना असं वाटतं की परोक्ष ज्ञान झालं की मला सगळं आलं, मला प्रवचन करता आलं की मला सगळं जमतं. अरे प्रवचन हे तू केलेल्या अभ्यासावर केलेली धुम्मस आहे. पुन्हा पुन्हा तत्श्रवणम तत्कथनम अन्योन्यं तत्प्रबोधनम एतदेकं परत्वं च ब्रह्माभ्यासम विदुर्बुधः. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यं तत्प्रबोधनम एतदेकं परत्वं च ब्रह्माभ्यासम विदुर्बुधः. पंचदशी अभ्यासाचं वैशिष्ट्य सांग. भगवंत हे अभ्यासे न तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यासाची काही सर्वथा दुष्कर नाही, माऊली म्हणते. आणि तुकोबा म्हणतात कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासाचं महत्व भगवंतापासून, श्रुती माऊलीपासून, शास्त्रकारांपासून संतांपर्यंत सगळ्यांनी गायलेलं आहे. आणि म्हणून आतमध्ये आत्मा आहे हे समजण्यासाठी अग्नीचं उदाहरण, आणि बाहेर आणि आत दोन्हीकडे आत्मा आहे हे समजण्यासाठी वायूचं उदाहरण. असा कालच्या 9व्या आणि 10व्या मंत्राचा अर्थ झाला. आज ज्यांनी काल जे गैरहजर होते त्यांच्यासाठी आज एवढा फायदा नक्की झालाय, लक्षात घ्या. मग पुढे काय? पुढे शिष्याच्या मनात प्रश्न पडतो की एकच आत्मा आतही आणि बाहेरही आहे. एकच आत्मा सर्व भूत मात्रांमध्ये, सगळ्या उपाधींमध्ये त्या त्या आकाराचा होऊन भासतो आहे. असं असताना होणारी जी सुख दुःख आहे ती एकाच आत्म्याला होत असल्यामुळे, पहा शब्दप्रयोग इथे चुकीचा आहे पण तरीही मी करतो आहे. होणारी सुख दुःख एकाच आत्म्याला होत असल्यामुळे सगळ्यांना सारखी सुख दुःख का होत नाही, असा प्रश्न अज्ञानी जीवाला पडलेला आहे. जीव म्हणतो सगळ्यांमध्ये, अज्ञानी जीव म्हणतो सगळ्यांमध्ये एकच आत्मा आहे. मग एकाच आत्म्याला सुख दुःख होऊन राहिले तर मग प्रत्येकाचे सुख दुःख वेगवेगळे का? याचं स्पष्टीकरण आजच्या मंत्रामध्ये आहे की आत्म्याला सुख दुःख होत नसतात. पहिले मंत्र म्हणूया, मग त्याचा काकांनी लिहिलेला अर्थ पाहूया आणि त्यानंतर त्या अर्थाचं स्पष्टीकरण करूया. सूर्यो तथा सर्व लोकस्य चक्षुर न लिप्यते चाक्षुषेर बाह्य दोषैः. एकच तथा सर्व भूतांतरात्मा न लिप्यते लोक दुःखेन बाह्यः. ज्याप्रमाणे सर्व लोकांना नेत्र स्वरूप असूनही सूर्य नेत्रासंबंधीच्या बाह्य दोषाने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे
सर्व भूतात असणारा अंतरात्मा संसार दुःखाने लिप्त न होता वेगळा राहतो. आता स्पष्टीकरण करू की सगळ्यांमध्ये एकच आत्मा असल्यामुळे सगळ्यांना सारखं दुःख का होत नाही, याचं स्पष्टीकरण आता करू. त्यासाठी दृष्टांत दिलाय नेत्राचा, त्यासाठी दृष्टांत दिलाय सूर्याचा, त्यासाठी नेत्र हे सूर्यामुळे कार्य करतात, हा दृष्टांत आहे. काय सांगतो, एवढं जुनं श्रुतीचं लेखन पण आजही तंतोतंत खरं आहे. श्रुतींना अपडेट्स नाही, लक्षात ठेवा. काही लोक नावं ठेवतात की परमार्थाला अपडेट्स नाही. अपडेट्स यासाठी नाही की तो परिपूर्ण आहे. वैद्यक शास्त्राला अपडेट्स आहेत, ज्योतिष्य शास्त्राला अपडेट्स आहेत, इंजिनिअरिंग शास्त्राला अपडेट्स आहेत, वास्तुशास्त्राला अपडेट्स आहेत, पाकशास्त्राला अपडेट्स आहेत. पण परमार्थ शास्त्राला अपडेट्स यासाठी नाही की परमार्थ शास्त्र परिपूर्ण आहे, अग्नी उष्ण आहे, ह्या गोष्टीला पुन्हा अपडेट्स देण्याची गरज नाही. कारण उष्ण आहे हा त्याचा परिपूर्णत्वाचा अनुभव आहे. इथून हजारो वर्ष पुढे सुद्धा तो उष्णच असणार आहे, त्याला वेगळे अपडेट्स त्या लेखनाला करण्याची गरज नाही. म्हणून परमार्थ शास्त्र हेच एकमेव अपडेट नसलेलं शास्त्र आहे, कारण ते परिपूर्ण आहे. सूर्यो यथा सर्व लोकस्य चक्षुर न लिप्यते. सूर्य कसा आहे, सूर्याचा प्रकाश आहे म्हणून डोळ्याला दिसतं. अंधारात दिसेल का हो आपल्याला? तुम्ही म्हणाल लाईट लावला तर दिसलं, म्हणजे प्रकाशाने दिसलं ना. लाईट कशामुळे लागला? सोलर मुळे लागला. सोलर कुठून आलं? सूर्याच्या उष्णतेतून आलं. म्हणजे सूर्यामुळेच लाईट लागला की नाही हो घरातला? लागला. सूर्यामुळेच इलेक्ट्रिसिटी पण तयार होते. मग सूर्यो तथा सर्व लोकस्य चक्षुर. आता डोळ्याला अंधारात दिसत नाही, उजेडात दिसतं, म्हणून शास्त्र म्हणतं डोळ्याची देवता सूर्य आहे. काय म्हणतं शास्त्र? डोळ्याची देवता सूर्य आहे. म्हणजे प्रकाशाशिवाय डोळ्याला दिसत नाही. सूर्य या देवतेची कृपा असेल तर दृष्टी कार्य करते आणि डोळा पाहतो. सूर्यो यथा सर्व लोकस्य चक्षुर. मग डोळा काय पाहतो? जगातले सगळे विषय डोळा पाहतो. सगळ्या दृश्य विषयाचं ज्ञान डोळ्याला होतं. हा कागद आहे, हा पेन आहे, ही घड्याळ आहे, हा मोबाईल आहे. बसलेल्यांची ऐकायला असलेल्यांची एवढी एवढी संख्या आहे. डोळा पाहतोय. डोळ्याला सगळं दिसतंय, चांगलंही दिसतंय आणि वांगलंही दिसतंय. आता चांगलं आणि वांगलं ह्या आमच्या मनःसंकल्पना आहेत, मनःकल्पना आहेत. निळा पेन चांगला की लाल पेन चांगला? चष्म्याची पिवळ्या रंगाची केस चांगली की हिरव्या रंगाची केस चांगली? आमच्या कल्पना आहे, आम्ही कशाला चांगलं म्हणावं आणि कशाला वांगलं. निळ्या रंगाचा पेन तेवढाच चांगला आहे जेवढा लाल रंगाचा पेन चांगला आहे. श्रीखंड तेवढंच चांगलं आहे जेवढी बासुंदी चांगली. बासुंदी चांगली की श्रीखंड चांगलं, असे प्रश्नच नाही आहेत. म्हणून जेवढे जेवढे विषय आहेत त्या त्या सगळ्या विषयांना आम्ही चांगले वांगले म्हणतो. त्या सगळ्या विषयांना डोळा दृश्य करतो. म्हणजे दृष्टीला ते सगळे विषय दृष्टोत्पत्तीस येतात. डोळ्याच्या दृष्टीला सर्व विषय दृष्टोत्पत्तीस येतात. आता चांगलेही विषय दृष्टोत्पत्तीस येतात आणि वाईटही विषय दृष्टोत्पत्तीस येतात.
आम्ही रस्त्याने जात असताना रस्त्याच्या बाजूला अंगण असतं आणि अंगणामध्ये सुंदरशी रांगोळी काढली असते. ती रांगोळी ही आमच्या दृष्टोस्पत्तीस येते आणि दुसऱ्या बाजूला कोणाची तरी चप्पल विसरली असते. ती चप्पल सुद्धा आमच्या दृष्टोस्पत्तीस येते. म्हणजे रांगोळी ही दृष्टोस्पत्तीस येते आणि कोणाची तरी राहून गेलेली, पडून गेलेली चप्पल सुद्धा दृष्टोस्पत्तीस येते. चांगलीही वस्तू दृष्टोस्पत्तीस येते, वाईटही वस्तू दृष्टोस्पत्तीस येते. एकच तथा सर्वभूतांतरात्मा. पण हा जो आत्मा आहे, हा जो आत असलेला आत्मा आहे, न लिप्यते, न लिप्यते लोक दुःखेन बाह्य. तो संसाराच्या सुख दुःखाने लिप्त होत नाही. आता इथे दुःखेनच म्हटलंय, सुखेनं नाही म्हटलं हो. मग तुम्ही कसं सुखाने सांगून राहिले? आपल्याच मनाचं सांगता का? नाही. सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम. दुःख हा सुखाचा आविष्कार आहे. सुख हा दुःखाचंच परिवर्तन आहे. सुख आणि दुःख ह्या गोष्टी कल्पित आहे, काल्पनिक आहे, भासमान आहे. पुन्हा उदाहरण घेऊया. चकली आणि श्रीखंड. एकाला चकलीच दिली आणि एकाला श्रीखंडच दिलं. आता ज्याला श्रीखंड आवडतो त्याला आनंद झाला, पण ज्याला चकली आवडत नाही त्याला दुःख झालं. आता चकलीत दुःख आहे का हो? आणि श्रीखंडात आनंद आहे का हो? सुख आहे का हो? आता ज्याला श्रीखंड दिलं त्याला जर डायबिटीस असेल तर तो म्हणतो नाही बाबा मी खाऊ शकत नाही. म्हणजे त्याला पुन्हा ज्या श्रीखंडात सुख वाटत होतं त्या श्रीखंडात दुःख वाटतंय. नाही नाही नाही, माझी ब्लड शुगर खूप जास्त होती, मी खाऊ शकत नाही. तेवढ्यात त्याच्या घरचा माणूस कोणीतरी येतो आणि तो सांगतो, बाबा तुमचे ब्लड रिपोर्ट्स आले आहेत, शुगर नील आहे. अरे वा, द्या श्रीखंड खातो. जे आता दुःखाचा विषय होतो ते ब्लड रिपोर्ट नॉर्मल आल्यानंतर, ब्लड शुगर नॉर्मल आल्याबरोबर सुखाचा विषय झाला ना. मग श्रीखंड हा सुखाचा विषय आहे की दुःखाचा विषय आहे? हा सुखाचाही विषय नाही, हा दुःखाचाही विषय नाही. त्यातलं सुख दुःख कल्पित आहे आणि हे आत्म्याला माहिती असल्यामुळे तो त्यात लिप्त होतच नाही. न लिप्यते लोक दुःखेन बाह्य. तो सुख दुःखात लिप्त होत नाही. तो आत्मा सुख दुःखाने लिप्त होत नाही. न लिप्यते लोक दुःखेन बाह्य. तो बाह्य जगतातल्या कुठल्याही परिस्थितीने दुःखी होत नाही, नाही आणि नाही. आता डोळ्यांनी एखादं चांगलं कार्य झालं पाहायला मिळालं आणि एखादं वांगलं कार्य पाहायला मिळालं, तर त्यांनी दृष्टी दुःखी किंवा सुखी होत नाही आणि त्यांनी अंतःकरणही सुखी किंवा दुःखी होत नाही. कारण मी सच्चिदानंद स्थितीत आहे, मी आत्मा आहे. त्या प्रसंगांना मी साक्षीरूप आणि अलिप्त होऊन पाहत असल्यामुळे, साक्षी कशाला म्हणतात? प्रसंगामध्ये लिप्त न होता जो प्रसंगाला अनुभवतो त्याला साक्षी असं म्हणतात. मनू भाकड 2 ऑलिम्पिक पदक जिने मिळवले आणि तिसऱ्या वेळेला शूटिंग मध्ये तिला 18 मार्क्स मिळाले आणि आणखीन एका व्यक्तीला पण 18 मार्क्स मिळाले. आता तिसऱ्या पदासाठी 2 व्यक्तींना, तिसऱ्या पदकासाठी, कांस्य पदकासाठी
2 व्यक्तींना 18-18 मार्क्स मिळाले. आता टॉस होणार होता. स्वाभाविकच आहे, भारतीयांच्या मनात काय विचार आला? तो टॉस मनू भाकरच्या दिशेने यावा, अनुकूल व्हावा आणि तो प्रतिकूल झाला. तिचं तिसरं पद हिरावल्या गेलं. हिरावल्या गेलं की मिळालं नाही. हिरावल्या जाणं म्हणजे मिळाल्यानंतर काढून घेणं. तिच्या ते प्रारब्धात नव्हतं. परंतु हे कोणाला लक्षात येईल? जो साक्षी रूपाने त्या परिस्थितीला पाहिल त्याच्या. आणि बाकीचे अरे रे म्हणणार, वाईट झालं म्हणणार. आणि ऐवजी ज्या व्यक्तीला मिळालं टॉस जिंकून, त्या देशाचे लोक छान झालं म्हणणार. छान झालं की वाईट झालं? आपण कोणत्या अँगलनी बघतो आहे याच्यावर अवलंबून आहे. आणि अँगल शब्दाचा अर्थ लिप्तता असा होतो. आणि मी लिप्त होऊन बघितलं की मग सगळी गडबड आहे. आणि म्हणून जो प्रश्न विचारणारा जीव आहे की एकच आत्मा सगळ्या प्राणी मात्रांमध्ये व्याप्त आहे, तर सगळ्यांना सारखंच सुख दुःख का होत नाही? होऊ शकत नाही, कारण बघण्याचा अँगल बदलला आहे. म्हणून सगळ्यांना सारखं सुख दुःख होऊ शकत नाही. पण सगळ्यांनी जर आत्मस्वरूपाशी जुळवून घेतलं, सारखा आनंद सगळ्यांना मिळू शकतो. सारखं सुख दुःख नाही मिळणार, पण आनंद मात्र एकच असल्यामुळे, तो विषय निरपेक्ष असल्यामुळे, सगळ्यांनी जर त्यातलं आत्मस्वरूप बघण्याचा प्रयत्न केला तर सर्व जीवांना आनंद सारखाच मिळेल. आता पशु पक्षी प्राणी यांच्यामध्ये विवेकजन्य शक्ती नसल्यामुळे त्यांचा विषय उरत नाही, पण सगळ्या मनुष्यांना आनंद सारखाच मिळेल. पण त्यात कमी जास्तपणा हा सुख दुःखामध्ये असतो. आम्ही विषयामध्ये आलो की विषय कामांनी आम्ही लिप्त होतो. त्याला अविद्या काम कर्म ग्रंथीनी बद्ध होणे असो. अविद्या काम कर्म ग्रंथीनी बद्ध होणे. अविद्या म्हणजे मी देह आहे असे वाटते. काम शब्द आहे म्हणजे देहाला जे हवं आहे ते मिळवलं पाहिजे असं वाटतं. नंतर कर्म, ते मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न, याला कर्म असं म्हणतात. आणि म्हणून अविद्या काम कर्म ग्रंथी एवढी आतमध्ये असते. ती जी वासनामय वृत्ती असते, ती वृत्ती अविद्या काम कर्म ग्रंथीला उचंबळवते आणि त्यांनी तो जीव बद्ध होतो. आणि बद्ध के झाला की तो कर्म करतो. कर्म केलं की कर्माचं सुख दुःखात्मक फळ भोगावं लागतं. आणि सुख दुःखात्मक फळ भोगलं की जन्म मरण स्वीकारावं लागतं. केवढी मोठी चक्री आहे बघा ही घुमश चक्री आहे. आणि असं जर व्हायचं नसेल तर मी अलिप्त आहे हे लक्षात आलं पाहिजे. सूर्यो तथा सर्व लोक चक्षु, सगळ्या लोकांच्या डोळ्यात न लिप्यते चाक्षुषैर बाह्य दोषही, बाहेरच्या दोषांनी तो लिप्त होत नाही. दोष शब्दाचा अवगुणच नव्हे, गुणही दोषच आहेत आणि अवगुणही दोषच आहे. गुणांमध्ये हुरळणं आणि अवगुणांमध्ये होरपळणं हे दोनही सुख दुःख देणारे आहे, म्हणून दोषास्पदच आहे. फक्त आनंदच निर्दोष आहे. आणि आम्ही कामकर्म ग्रंथी, अविद्या कामकर्म ग्रंथीनी बद्ध झाल्यामुळे काम आम्हाला क्रोधामध्ये, लोभामध्ये, मोहामध्ये घेऊन जातो. मग क्रोध आलाच नाही पाहिजे का हो? एकदम असं म्हणण्याचं धाडस तर नाही करू शकत. क्रोध यायला हरकत नाही, पण क्रोधाची तिडीक कशी क्षणार्धात येते. यानाचा जो वेग आहे ना, सूर्यावर जाणाऱ्या यानाचा वेग, त्यापेक्षाही क्रोधाची तिडीक अधिक लवकर प्रज्वलित होते. आणि ती
तळपायातून कुठे जाते? मस्तकात. क्षणार्धात जाते हो. निमिषार्धात जाते हो. क्षणार्धात शब्द बरोबर नाही. निमिषार्धात. निमिष म्हणजे पापणी लवते त्याचा अर्धा भाग. निमिषार्ध. तळपायाची आग मस्तकात निमिषार्धात जाते. पण ती जर निमिषार्धातच उतरत असेल तेवढा क्रोध मान्य आहे. शास्त्राला तेवढा क्रोध मान्य आहे. पण आलेला क्रोध तासनतास, दिवसेंदिवस, महिनोनगणती, वर्षानुवर्ष ठिय्या मांडून बसत असेल तर तो शास्त्राला मान्य नाही. धर्म अविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. तो काम मान्य आहे, जो धर्माधिष्ठित आहे. तसा तो क्रोध मान्य आहे जो क्षणभरात आला, क्षणभरातच जातोय. तो ठिय्या मांडून बसत नाही. आगंतुक पाहुणा जर महिनोनगणती राहिला तर आपल्याला आवडतं का हो? क्रोध हा आगंतुक पाहुणा आहे. तो जर क्षणभरात आलेला असेल तर तो क्षणभरातच संपला पाहिजे, तर तो क्रोध मान्य आहे. पण क्षणभरात संपणारा क्रोध मान्य आहे. मनभर राहणारा क्रोध मान्य नाही. महिनाभर राहणारा क्रोध मान्य नाही. काम आणि क्रोध दोन प्रश्न उदाहरण दिले मी. धर्म अविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. आणि क्रोधाबद्दल, क्रोधात भवती संमोहात, संमोहात स्मृती विभ्रम. तो प्रणश्यतीपर्यंत जाणारा क्रोध मान्य नाही आहे शास्त्रात. हा, त्या दिशेला तो जातो हे सांगून ठेवलं आहे, पण गेला नाही पाहिजे यासाठीच तर पुरुषार्थ आहे. पुरुषार्थ कशात आहे? क्षणात येणारा क्रोध क्षणातच आवरला पाहिजे. आणि ज्याला असा पुरुषार्थ करता येतो त्याच्याजवळ आलेला क्रोध मान्य असतो, त्याच्याजवळ आलेला कामही मान्य असतो. कसं? यमुना दुथडी भरून वाहत होती आणि कृष्णाने गोपींना सांगितलं की जा, पलीकडे जा. हा सगळा प्रसाद दुर्वासांना देऊन या. ते म्हणे यमुना वाहते. म्हणे सांगा, जर कृष्ण ब्रह्मचारी असेल तर यमुना वाट देईल. गोपींनी असं म्हटल्याबरोबर गोपी हसायला लागल्या. गोपींनी असं म्हटल्याबरोबर यमुनेने वाट दिली. गोपी यमुनेच्या पलीकडल्या तीरावर गेल्या. कृष्णाने पाठवलेलं पंचपक्वान्नाचं भोजन दुर्वासांसमोर ठेवलं. दुर्वासांनी गोपींच्या समोर सगळं जेवण खाल्लं, ढेकर दिला. त्यांच्या दाढीला जी बासुंदी लागली होती ती सुद्धा त्यांनी ती पुसली. एवढं का सांगतोय दाढीला बासुंदी लागली वगैरे? त्याने ते जेवले हे सांगणं तुमच्या मनावर ठसावं म्हणून. आणि पुन्हा यमुना दुथडी भरून वाहत होती. गोपी म्हणले आता कसं जायचं परत? म्हणले तुम्ही आल्या कशा? म्हणे कृष्णाने सांगितलं की जर मी ब्रह्मचारी असेल तर यमुना रस्ता देईन. मग आता काय करायचं? दुर्वास म्हणतात यमुनेला सांगा की जर दुर्वास जेवले नसतील तर वाट दे. गोपी म्हणतात आमच्या समोर यांनी एवढं खाल्लं, यांच्या दाढीला बासुंदी लागली आणि हे म्हणतात जेवले नाही, हे कसं शक्य आहे? म्हणे जा, आपण दुर्वासासमोर कोण बोलेल? म्हणून त्यांनी यमुनेला म्हटलं दुर्वास जेवले नसतील तर वाट द्या. आणि यमुनेने लगेच वाट दिली. न लिप्यते, न लिप्यते चक्षुषैर बाह्य दोषैही. याला म्हणतात न लिप्यते. आत्मा लिप्त नाही, नाही आणि लिप्त असू शकत नाही. लिप्त असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणून अंतःकरणामध्ये होणारे जे सुख दुःख त्याचा आत्म्याला स्पर्श होत नाही. कारण आत्मा आनंद रूप आहे. आनंद रूपाला पर्यायवाचक शब्द नाही. सुखाला पर्यायवाचक शब्द दुःख आहे. दुःखाला पर्यायवाचक शब्द सुख आहे. कारण दोघही विषय निमित्त निर्माण होतात.
आत्म आनंद हा निर्निमित्त आहे, हा निर्विषय आहे. आणि तो जीवाचा स्वभाव आहे. आत्म्याचं ते स्वरूप आहे. स्वभाव म्हणणं बरोबर नाही. आत्म्याचं ते स्वरूप आहे. आणि म्हणून त्याला व्यावृत्ती असं म्हणतात. हे समजावून सांगण्यासाठी आत्म्याची व्यावृत्ती, सच्चिदानंद याचा शास्त्रांनी वापर केलेला आहे. व्यावृत्ती म्हणजे ती त्याची नसते, पण समजवण्यासाठी ती त्याची आहे असं सांगावं लागतं. याला व्यावृत्ती असं म्हणतात. म्हणून आत्मा स्वरूपाने साक्षीरूप असल्यामुळे आत्मा अलिप्तच असतो. पण जीव मात्र मनबुद्धी या अविद्या रूपामध्ये असल्यामुळे या आत्म्याला तो भोगता आहे असं समजतो. पण आत्मा कधीही भोगता असू शकत नाही. ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे दोरीवर भासणारा जो साप आहे, तो टॉर्चच्या उजेडानंतर नाहीसा होतो, तेव्हा आपलं विष त्या दोरीवर सोडून जात नाही. दोरी विषारी होते का हो? कधी दोरी विषारी होत नाही. दोरीवर भासलेल्या सर्पामुळे दोरी विषारी होत नाही. आचार्यांनी भाष्यामध्ये दिलेलं उदाहरण आहे बरं काय. शांकर भाष्यातलं उदाहरण आहे. तसं सर्वांच्या अंतरंगामध्ये असलेल्या आत्म्याला सुख दुःखाच्या अतीत असल्यामुळे सुख दुःखाचा स्पर्श होत नाही. आत्मा सुख दुःखाने लिप्त होत नाही. ज्याप्रमाणे सर्प दिसल्यामुळे दोरी विषारी होत नाही, त्याप्रमाणे तो जो गुराखी असतो, तो ती ठेवलेली दोरी सरळ हातात धरतो. आता तिला विष लागलं असेल तर आपण हात धुतले पाहिजे, असा विचार त्याच्या मनात येत नाही. म्हणून अविद्या काम कर्म ग्रंथी जेव्हा मोकळ्या होतात, त्यावेळेला आत्मा अलिप्त आहे आणि तो मी आहे हे कळतो. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय क्षीयते चास्य कर्माणी तस्मिन दृष्टी परावरे. मुंडक उपनिषद. अशा पद्धतीने अविद्या काम कर्म ग्रंथीने बद्ध झालेला जीव कर्माच्या चक्रामध्ये फिरतो. पण मूळ तो सचिदानंद स्वरूप आहे, परिपूर्ण आहे, निरतिशय आहे, परब्रह्म स्वरूप आहे. त्यामुळे तो लिप्त होत नाही. ज्याप्रमाणे वाळूवर दिसत असलेलं मृगजळाने वाळू ओली होत नाही, ज्याप्रमाणे शुक्तीवर दिसत असलेल्या चांदीमुळे कडक दुपारच्या सूर्यकिरणामध्ये शिंपल्यावर चांदी आहे असा भास होतो, पण त्या शिंपल्याची किंमत चांदी एवढी दिल्या जात नाही. चिंपल्याला चांदीचं मोल येत नाही. रज्जूला विषाचा स्पर्श होत नाही, तसा आत्म्याला सुख दुःखाचा लेप लागत नाही. म्हणून न लिप्यते चक्षुषैर बाह्य दोषे एकच तथा सर्व भूतांतरात्मा. मग सगळे सुख दुःख कसे आहेत? अज्ञानजनित आहेत. मला होणारे अज्ञान कल्पित आहेत, अध्यस्त आहेत. आत्म्यावर सुख दुःख आरोप केलेले आहे. दृष्टीने मात्र आत्मस्वरूपामध्ये दुःखाचा अत्यंत अभाव आहे. आत्म्यामध्ये जरा सुद्धा दुःख नाही. म्हणून अधिष्ठान रूप असलेला आत्मचैतन्य अध्यस्त रूप असलेल्या गुणदोषांनी लिप्त होत नाही. म्हणून आत्मा करताही होत नाही आणि करविताही होत नाही, तरीही तो स्वयंतुष्ट असतो. मन इंद्रिया नाचवी, अदृष्ट जीवा भोगवी, आत्मा न करता करवी, स्वयंतुष्ट.
काकांची 69 नंबरची ओवी आहे. आत्मचैतन्य अध्यासाच्या अतीत आहे, कारण ते अधिष्ठान रूप आहे. उपाधीपासून अत्यंत विलक्षण स्वरूपाचे आहे. उपाधी निर्मित आहे. उपाधीला निर्मिती आहे, म्हणून उपाधीला शेवट आहे. ज्याला उत्पत्ती असते त्याला नाश असतो, ज्याला निर्मिती असते त्याला शेवट असतो. जो भासतो तो लुप्त होतो. आत्मा भासतही नाही, आत्मा लुप्तही होत नाही. आत्मा कायम असतो, असतो आणि असतो, कारण तो सद्रूप आहे. बघा, आनंद रूपाची व्यावृत्ती सांगितली, आता सद्रूपाची व्यावृत्ती सांगतो. आणि म्हणून सुख दुःखाची आम्हाला जाणीव होते, की चिद्रूप व्यावृत्ती या ठिकाणी सांगतो. पण सुख रूप दुःख ज्ञान होतो. सुख दुःख हे वास्तविक अस्तित्वातच नाही. पण आम्हाला ते खरं वाटल्यामुळे दुःख निवारण होऊन सुख यावं यासाठी आम्ही जे धडपड करतो, या धडपडीमध्ये कर्म होतं. कर्म झाल्यामुळे कर्माची फळं भोगावी लागतात. फळं भोगल्यामुळे जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये घेरल्या जातो आणि सुख दुःखाचाच प्रवास होत राहतो. आत्मचैतन्य अध्यास रहित आहे, अस्पर्शी आहे, अपरिणामी आहे. आत्मस्वरूपामध्ये संसाराचा परिपूर्ण अभाव आहे. म्हणून सगळ्यांमध्ये जरी एकच आत्मा व्याप्त असला तरीही सगळ्यांना सारखे सुख दुःख होत नाही. सुख दुःख त्या भासानुरूप होतात. जसं मी सांगितलं की श्रीखंड पाहिलं आणि त्याला दुःख झालं की डायबेटिक आहे, मी खाऊ शकत नाही. तेवढ्यात रिपोर्ट आला की शुगर नॉर्मल आहे, त्याला त्या श्रीखंड पाहून आनंद झाला, नाही मी खाऊ शकतो. श्रीखंडात ना सुख होतं ना दुःख होतं. श्रीखंड पाहिल्याने सुख झालं, पण नंतर डायबेटिक आठवण आल्यावर दुःख झालं. रिपोर्ट नॉर्मल आल्याबरोबर आहे कळल्यावर पुन्हा सुख झालं. पण सुख आणि दुःख श्रीखंडात नव्हतं, त्या खाण्याच्या कल्पनेमध्ये होतं. आणि आत्मा कल्पनेच्या अतीत असल्यामुळे आत्मस्वरूपामध्ये केवळ आनंद आहे. आणि म्हणून म्हणतात, काय ओवी आहे, न लिप्यते लोक दुःखेन बाह्या. म्हणून आत्म्याला मरणाचंही दुःख होत नाही आणि जीवाला मी मरेन असं वाटतं. जीवाला मी मरेन असं वाटतं. सगळ्यांमध्ये एकच आत्मा लिप्त असताना सुद्धा एक जीव दुःखी असतो, एक जीव सुखी असतो आणि पुरुषार्थ करणारा जीव आत्मरूप झाल्यामुळे आनंदी असतो. असं आपण व्हावं ह्यासाठी श्रुती मातेने आपल्या समोर एवढं उलगडून ठेवलं. काय उपनिषद सखोल आहे याचा विचार करा. काय भगवद्गीता त्याचं निधिध्यासन या सखोलतेचं कसं करावं हे सांगते, त्याचा विचार करा. म्हणून काकांनी सांगितलंय की कायम भगवद्गीता चालू ठेवायची. आता उपनिषद घेतो आहोत, तर उपनिषद घेत असताना सुद्धा भगवद्गीता चालू ठेवायची. आयुष्यभर आपली भगवद्गीता सुरू राहणार. म्हणून श्रुती स्मृती स्वाध्याय मंच आपलं नाव आहे. आणि नुसता अभ्यास सुरू नाही, जगण्याचा अभ्यास असावा. मी आनंद रूप आहे हा अभ्यास असावा. म्हणून स्वाध्याय शब्द वापरला आहे. स्वाध्याय मंच, श्रुती स्मृती स्वाध्याय मंच. मग असा जो अलिप्त आहे, असा जो वेगळा आहे, असा जो अध्यस्त रूप नसून अधिष्ठान रूप आहे, असा जो अस्पर्शी आहे, असा जो अध्यास रहित आहे, असं जे आत्मचैतन्य, त्याचं ज्ञान ज्याला होतं तो ज्ञानीच सुखी असतो. हे आपण उद्या सकाळच्या 12 नंबरच्या मंत्रामध्ये बघणार आहोत. अध्याय 2 वल्ली 2 मंत्र क्रमांक 12.
उद्या सकाळी आपण बघणार आहोत. आपल्या सगळ्यांमुळे मला ही प्रेरणा मिळते. आदरणीय वझेताईंनी पुन्हा सांगायला सांगितलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, की त्यांनी माझं एकदा पुन्हा पक्क झालं आहे. माझी पुन्हा एक आवर्तन झाल्यामुळे आणखीन ते गिरवल्या गेलं, त्याचा मला अत्यंत उपयोग झालेला आहे. त्यांचे मी पुनश्च आभार मानतो. आपल्या सगळ्यांचे मी खरोखर आभार मानतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी सगळ्यांना. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रेखावेणी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. श्रीकांत रामकृष्ण हरी. जय जोशी पुसद रामकृष्ण हरी. शालिनी ताई रामकृष्ण हरी. सुनीता वहिनी रामकृष्ण हरी. वीणाताई वासंतीताई नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण संजय रामकृष्ण हरी काका. अनुराधाताई रामकृष्ण हरी. कृष्णाताई रामकृष्ण हरी. त्रिंबकराव रामकृष्ण हरी. दातार रामकृष्ण हरी. विजयराव जोशी पुसद रामकृष्ण हरी. प्रमिलाताई रामकृष्ण हरी. दातार रामकृष्ण हरी. वासंतीताई रामकृष्ण हरी. बोपटकर. प्रमिलाताई रामकृष्ण हरी. अनुराधाताई रामकृष्ण हरी. संगीताताई रामकृष्ण हरी. नमस्कार. प्रमिलाताई रामकृष्ण हरी. प्रमिलाताई सासूबाई आहे ना तुझ्या? पुष्पाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपण नमस्कार. नमस्कार. आज उपयोग करून घ्या साधनेशी याचा. रामकृष्ण हरी माऊली. गजाननराव वाकडे रामकृष्ण हरी. कसं वाटतंय? रामकृष्ण हरी काका. वाकडेजी कसं वाटतंय? छान छान आहे, एकदम बढिया. बोलत जा, काही अडचण असली तर विचारत जा. पूनमताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी दादा. काम करायचं बरं, नोकरी करायची पूनमताई. हो. हा. सुमेधाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी डॉक्टर साहेब. रामकृष्ण हरी. कल्पनाताई रामकृष्ण हरी. बगेकर साहेबांना नमस्कार माझा. हरिशरणजी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. प्रदीपाताई रामकृष्ण हरी डोंगरे. नमस्कार करतो. अंगी श्रवण केलं, अंगी श्रवण. हो, अंगी श्रवण आणि अंगी श्रवण. हो, अति उत्तम, एकदम छान. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. सर्वोत्तमजी नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नीलाताई नमस्कार करतो. नमस्कार काका. तुमच्यामुळे मला श्लोक चांगले वाचता यायला लागले. छान. चांगलं चांगलं सांगता येणं महत्वाचं. त्याच्यासाठी सगळं महत्वाचं आहे बरं का, कुठलंच गौण नाहीये. हरि ओम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. फक्त आत्मतत्वासमोर सगळं गौण आहे, बाकी सगळ्यात ज्याच्या त्याच्या जागेपुरतं महत्व आहेच. हो, ते आहे, बरोबर आहे. आणि ते तेवढं महत्व असल्याशिवाय पुढे जाता येत नाही. होय काका. आधी पायरी चढल्याशिवाय पहिली दुसरी पायरी चढता येत नाही. होय. म्हणून पहिली पायरी गौण नाही ठरत. नमस्कार करतो तुम्हाला. रामकृष्ण हरी. नमस्कार काका.
रामकृष्ण हरी महोदय. रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण स्वातीताई, हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. छान झाला विषय. रामकृष्ण हरी. झालं मी तू आला नाही लवकर, मी बंद केलं. मी बंद. रामकृष्ण हरी काका. अनघाताई, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सुनील. आज वीणाताई होत्या, काल नव्हत्या. अनंत, रामकृष्ण हरी. विशाखाताई, नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सुनील. रामकृष्ण हरी. नमस्कार करते. चिंतन छान. हो, माझा रामकृष्ण हरी. गावावरून आला. हो, थोडे दवाखान्याच्या गडबडीत फोन नाही केला. बर, तुमची आठवण त्यांना आली तिथे. हो. भाभी, नमस्कार करतो. रामकृष्ण हरी. तुम्हाला सगळं रुटीन कळवलं भाभी मी या महिन्याचं. हो ना. हो 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 हो. आजच्या ह्याच्यातून सहज भगवद्गीतेकडे जे गेले, अविद्या कर्म काम कर्म ज्या ग्रंथी सांगितले ना, त्याच्यामुळे जीव बद्ध होतो हो आणि सुख दुःखाला प्राप्त होतो. हो हे लक्षातच येत नाही, त्याच्यामुळे जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकतो. ही हो. एवढी थीम जर आपण लक्षात घेऊन जर हे केलं, याच्यातून आपल्याला निघायचंय. मग तो भोवरात असतो नंतर. हम्म. एकदा फसला की भोवऱ्यातच फसतो जीव. हा, छान सांगितलं. सहज म्हणजे हे इथे अडकतो हे लक्षात येत नाही, याने जीव बद्ध होतो. तो म्हणणं खरं आहे. ठीक आहे, ठेवते भैया. रामकृष्ण. बरं, रामकृष्ण हरी. माधुरीताई कुलकर्णी, रामकृष्ण हरी. राजेश पंडित, रामकृष्ण हरी. श्यामकांत कुलकर्णी, रामकृष्ण हरी. नमस्कार. लोहित, वीणाताई लोहित, तुमच्याशी भेटलो नाहीये, बोललो नाहीये. बोला ना थोडस व्हिडिओ सुरू करून. वीणाताई लोहित, व्हिडिओ ऑन करा ना. वीणाताई लोहित, रामकृष्ण हरी. थांबूया आता आपण.